नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे। आज मी तुम्हाला दोन पदार्थ दाखवत आहे। एक आहे नारळाची चटणी, नारळ आणि डाळ घालून, की जी इडली, वडे किंवा परोठा, ठेपला इत्यादी कशाबरोबरही आपण खाऊ शकतो। आणि दुसरं म्हणजे खपली गव्हाच्या रव्याची खीर। आता हे जे आहे, हा खपली गव्हाचा रवा आहे, तर हा 1 वाटी आणि याच्यामध्ये एक वाटी रव्याला 1 टेबलस्पून सुगंधी तांदूळ किंवा बारीक कणी असं घालून मी 2 वाट्या पाणी घालून हे कुकरमध्ये मी 3 शिट्ट्या घालून शिजवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ घालते। गोडीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर हे गरम आहे तोपर्यंतच हा गूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे तो विरघळतो। आता दुसरीकडे गॅस तापत ठेवून आपण त्याला फोडणी देऊया। हे थोडंसं मोठं कढलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तूप घालायचं। हे जवळजवळ 4 चमचे तूप घालायचं। साजूक तूप आहे। नंतर त्याच्यामध्ये 2 लवंगा घालायच्या। त्याच्यातच लवंग जरा गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा ही 1.5 चमचा खसखस पावडर घालायची। ते जरा परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे खोबरं घालायचं आणि हे खोबरंही जरा परतायचं असतं। हे परतलं की जरा खमंग लागतं आणि हे जे मिश्रण आहे हे त्या खिरीमध्ये घालायचं। आता हे नीट कालवून घ्यायचं। ह्याच्यात वेलची पावडर घालायची, हे अशा तऱ्हेने हे कालवत घ्यायचं। नंतर दुसऱ्या कढईमध्ये ते घालून ते शिजवायचं। गूळ पूर्ण विरघळल्यानंतर खीर तयार आहे। त्याच्यावर तुम्ही साजूक तूप किंवा दूध असे घालून तुम्ही ते खाण्यासाठी वापर करू शकता। अतिशय सुंदर लागतं। ही झाली आपली खपली गव्हाची खीर होतीये। तोपर्यंत मी तुम्हाला चटणी दाखवते। चटणीसाठी हे बघा, जिरे, दाण्याच्या कुटामुळे ना चटणी मिळून येते। नंतर मिरची, लसूण, कोथिंबीर आणि लिंबू रस म्हणजे लिंबू। तर आधी पहिले जे कोरडे कडक हे आहेत इन्ग्रेडियंट्स, ते आपण सगळे मिक्सरला लावून घेऊया। याच्यामध्येच मीठ, आणि साखर असं घालून इकडे करू नका। कोरडे इन्ग्रेडियंट्स झाल्यानंतर याच्यामध्ये हे सगळे ओल्या गोष्टी घालायच्या।
आणि खोबरं. ह्याच्यामध्ये भरपूर लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे चव अतिशय सुंदर लागते. आणि या चटणीला फोडणी घालायची पण गरज लागत नाही, तुम्ही तशीही खाऊ शकता. अर्थात ज्यांना कोणाला फोडणी घालायची आहे त्याने ती घालून घ्या. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आपल्याला जशी पातळ घट्ट हवे त्याप्रमाणे पाणी घालायचं. ते मिक्सरच्या ला लावायलाही सोपं पडतं. आता पुन्हा आपण वाटून घेऊया. हे बघा, चटणीचा रंग आणि स्वाद दोन्ही छान असतं. तुम्हाला नक्की आवडेल. तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील. धन्यवाद.